अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हाईटेक न्यूज़ के खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं नेहा खान। नजर डालते हैं आज की अहम खबरों पर। बीदर में दिन दहाड़े डकैती की वारदात। तफसीलात के मुताबिक एक बाइक पर सवार दो मुसल्लह डाकुओं ने सिक्योरिटी एहलकारों पर 6 राउंड फायर किए। उनमें से एक की मौत हो गई और दूसरा इस वक्त जख्मी हो गया जब वो बीदर कर्नाटक के डिस्ट्रिक्ट कलेक्ट्रेट के करीब SBI ATM में लोड होने वाले 93 लाख रुपए नकद लेकर फरार हो गए, जो CCTV कैमरे में कैद हो गए। चौंका देने वाला वाक़या इस वक्त पेश आया जब सुबह 11:30 बजे कैश लूट करने वाला अमला मसरूफ शिवाजी चौक पर वाक़े ATM सेंटर पर पहुंचा तो डकैती की वारदात अंजाम देने वालों ने सिक्योरिटी एहलकारों को बेअसर करने के लिए 6 राउंड फायर किए और भारी कैश बॉक्स लेकर फरार हो गए। कोई भी मुसल्लह डाकुओं को पकड़ने की हिम्मत नहीं कर रहा, बल्कि फ़ोन से वीडियो बनाता रहा। पुलिस ने शिवाजी चौक की तरफ जाने वाली तमाम सड़कों पर नाकाबंदी कर दी, जबकि मुश्तबा को पकड़ने के लिए मुख्तलिफ टीमें तश्कील दी गई। ಇವತ್ತು ಬೆಳಗ್ಗೆ 10:55 ಮತ್ತು 11 ಗಂಟೆ ಮಧ್ಯೆ ನಮ್ಮ ಬೀದರ್ ಸಿಟಿ SBI ಮೇನ್ ಬ್ರಾಂಚ್ ಎದುರುನೆ ಒಂದು ರಾಬರಿ ಮರ್ಡರ್ ಆಗಿದೆ. ಇಬ್ಬರು ಆರೋಪಿಗಳು ಬೈಕ್ ಮೇಲೆ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ATM ವ್ಯಾನ್ಗೆ ದುಡ್ಡು ತುಂಬುತ್ತಾ ಇರುವಾಗ ಅವ್ರ ಮೇಲೆ ದಾಳಿ ಮಾಡಿ ಫೈರಿಂಗ್ ಓಪನ್ ಮಾಡಿ ಒಬ್ಬರನ್ನ ಕೊಲೆ ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನ ಗಾಯಗೊಂಡಿರ್ತಾರೆ. ವಿತ್ ಮನಿ ಒಂದು ಟ್ರಂಕ್ ಪೆಟ್ಟೆ ಸಮೇತ ಅವರು ಬೈಕ್ ಮೇಲೆ ಪರಾರಿ ಆಗಿರ್ತಾರೆ. ತನಿಖೆ ಮುಂದುವರಿಯುತ್ತಾ ಇದೆ. ಇನ್ನೊಬ್ಬರು ಇಂಜುರಿ ಆಗಿದ್ದಾರೆ, ಹಾಸ್ಪಿಟಲ್. ಆ ಇಂಜುರಿಗೆ ಗುಂಡೆಡ್ ತಗಲಿದೆ, ಏನಾಗಿದೆ ಸರ್? ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಾಗ್ತಿದೆ, ತನಿಖೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಟ್ರಂಕ್ ಪೆಟ್ ಹೆಂಗ್ ಓಪನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಿಲ್ಲ, ಓಪನ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಮಾಹಿತಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಅದೆಲ್ಲ ಮಾಹಿತಿ ಕೃಷ್ಣ